हिवाळा ऋतू संपला आणि आता उन्हाळा ऋतू लागलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत, म्हणजे वडज, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, चिल्हेवाडी आणि येडगाव. या 5ही धरणामध्ये यंदाच्या वर्षी पाण्याचा स्टॉक भरपूर होता. आता उन्हाळा वाढल्यामुळे धरणातलं पाणी कमी होणार आहे. आता आपण या वडज धरणामध्ये पाहतोय, ज्या काही मध्य भागावर विहिरी खोदलेल्या आहेत, ह्या जलजीवन मिशनच्या अंतर्गत हे विहिरी खोदल्या असाव्यात. म्हणजे जी केंद्राची योजना आहे, हर घर नल से जल असं पाणी पुरवलं जाणार आहे. या योजनेमध्ये केंद्राचा 50% निधी आणि राज्याचा 50% निधी आहे. आता धरणामध्ये अशा विहिरी खोदायला जलसंपदा विभागाची परमिशन आहे की नाही माहीत नाही, परंतु संबंधित ठेकेदारांनी मात्र आपलं काम पूर्ण करून घ्यायचं, योजनेचं कदाचित बिल काढून घ्यायचं असेल, त्यामुळं घाईघाई हे पूर्ण केलं असावं. परंतु धरणामध्ये अशा प्रकारच्या विहिरी तयार करण्यासाठी अनुमती आहे का? आता अगदी मध्यावर आपण पाहतोय, मध्यभागी विहीर खोदलेली आहे. तिथे जाण्यासाठी बांध टाकून रस्ता देखील केलेला आहे. त्याच्या पाठीमागं आपण पाहतोय खालची जी विहीर आहे, ती विहीर तर खूप अगदी मध्यावर केलेली आहे. जलसंपदा विभागाचं इकडं लक्ष असणं गरजेचं आहे. लोकांना प्यायला पाणी मिळायला हवं, परंतु आपण अशा प्रकारच्या विहिरी खोदताना त्याची नियमाने परवानगी घ्यायला हवी. आणि धरणामध्ये अशा प्रकारच्या विहिरी खोदायला परवानगी आहे का? नसेल तर ह्या विहिरी त्यांनी कशा खोदल्या, या संबंधित विभागाच्याकडे लक्ष नाही का? किंवा जलसंपदा विभाग नेमकं करतोय काय, हा देखील संशोधनाचा विषय आहे. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, वडज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.